तर नमस्कार मित्रांनो, जय आगरी जय कोळी. आपण पाहत आहोत अखंड भारतभर मराठी बिग बॉस होतोय, हिंदी बिग बॉस होतोय. आपल्या महाराष्ट्रात आपले गाववाले कंटेंट क्रिएटर काय कमी आहेत का? पण त्यांच्यासाठी कुठेच योग्य तो प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. पण आता त्यांना प्लॅटफॉर्म मिळणार आहे. एकविरा मातेच्या आशीर्वादाने आगरी कोळी कुणबी कराडी समाजाचे सगळे कंटेंट क्रिएटर एकत्र बिग बॉसच्या घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. होय, आता होतोय सुरू आगरी कोळी बिग बॉस. त्यामुळे या पूर्ण व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त प्रेम द्या. आपल्या सगळ्या आगरी कोळी कराडी आणि कुणबी कंटेंट क्रिएटरला तुमच्या प्रेमाची भरपूर गरज आहे. त्यांनी घेतलेली मेहनत वाया जाऊ नये, त्यामुळे सगळ्यांनी नक्की पाहायचं आहे हा आपला आगरी कोळी बिग बॉस. बदलापूर मधील जोवेली या गावातील एक हास्य कलाकार जो अखंड महाराष्ट्राला हसून हसून अक्षरशः त्यांचं पोट दुखवतो. हो, आपण इन्व्हाइट करूया आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये एक कॉमेडी रील स्टार रॉयल निंजा अर्थातच युवराज धुळेला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका म्हणजेच युवराज धुळे. तर मला आगरी बिग बॉस मध्ये बोलवल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. काय सांगाल आपल्या पूर्ण व्ह्युअर्सला की कशा प्रकारे तुम्हाला या आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये सपोर्ट व्हायला हवा आणि संकल्पना कशी वाटली? तर मित्रांनो, तर पहिले मला आगरी बिग बॉस मध्ये फायनल पर्यंत न्यात मला ट्रॉफीज मिळवायचे. आगरी बिग बॉस वाले सगळे मला सपोर्ट करा. तर यांचं काय माहित नाही, पण मला जिंकण्याची संधी मिळाली पाहिजे आणि पहिल्याच आपला आगरी बिग बॉस आहे, तर सगळे मला जास्तीत जास्त भरभरून वोट द्या. धन्यवाद. नक्कीच सगळ्यांनी वोट करा आपल्या लाडक्या रॉयल निंजाला. आणि या आपण आपल्या रॉयल निंजाला पाहूया आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये. धन्यवाद. जाम भारी घर आहे र, आमच्या घरापेक्षा भारी आहे. त्याला वाटतं एकटाच रे मी. बिग बॉस बिग बॉस इथं कोणला तरी पाठवा. इथं भूतभीत आलं तर मी काय करू? लवकर पाठवा कोणला तरी. तर खरं तर मित्रांनो, आता आपल्या घरातील नवीन सदस्याला आपण इन्व्हाइट करणार आहोत. कॉन्ट्रोवर्सीमुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती सगळ्यात जास्त चर्चेत राहिली आहे. या आगरी बिग बॉसच्या घरामध्ये आमंत्रित करूया वसईची लाडकी वसईकरीन बाईला. नमस्कार, मी वसईकरीन बाई नायगाव कोळीवाडावरून आलेली आहे. कॉन्ट्रोवर्सीमुळे मी खूपच लोकांच्या फेम मध्ये नेहमीच आलेली आहे, तसंच युट्यूब फेम सुद्धा आहे. पण आता मी माझ्या रिअल लाईफ मध्ये कशी असणार आहे हे मी बिग बॉसच्या घरात राहून आणि बिग बॉसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तसं सगळ्यांच्या सपोर्टची गरज सुद्धा मला आहे. तर सगळ्यांनी सपोर्ट मला करा. बाकी तर तुम्ही बघणारच आपण किती मचवणार आहेत ते. बिग बॉसच्या घरात राडा होईल का? एकदम एकदम नाही, पक्का. तर चला या आपण आपल्या आगरी बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या नवीन सदस्याला पाठवूया. धन्यवाद. थँक्यू. अरे असं कसा येऊ बिग बॉसचा दरवाजा? बाबा घुस पण नाही मी. बिग बॉस आपल्या घरात देवमासा कसा का आला? कोणाला देवमासा बोलतस रे? कोणी वागी नाही लेव, समजला ना? जास्ती बोलू नको. हा, पक्काच खर्च केलाय बिग बॉस जुन्या बिग बॉसचे घर. काय रे तुझं? तू कोण आहे? दिसेल ना तुला, तर बघते. तुला बघतो मी बरोबर. दिसेलच, समजल कोण कोणाला बघतय त्या. हा तर दिसेलच कोण टिकतय ना कोण जात आहे ते. एका धक्क्यानच मेला यो. तळोजावरून येत असताना आपल्या आगरी कोळी समाजातील एक असा मुलगा ज्याने स्टार प्रवाह, झी मराठी, झी युवा अशा अनेक मराठी नामांकित वाहिन्यांवरती अभिनेता म्हणून काम केलेलं आहे. त्यासोबत ज्याच्या तोंडातून आगीचे निखारे निघतात आणि जुनाट चाऊल फेम म्हणून ज्याला सध्या इंस्टाग्राम वरती ओळखलं जातं, या आपण करूया स्वागत भूपेंद्र भोईर यांचं. नमस्कार, मला बिग बॉसच्या घरात तुम्ही एंट्री दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद. तर आगरी बिग बॉस आपला आलेला आहे, तर बाकीच्यांची मला घेणं देणार ना, तर मलाच वोट करा. बाकीना जाऊ दे तिकडे, कासरा लागू दे, कासऱ्याची कुठे बोलावा, मलाच जिंकवा. नक्कीच धन्यवाद. एक कॉमेडी रील स्टार ज्याच्या तोंडातून नेहमी आगीचे निखारे निघतात आणि आताच निघलेला पहिलाच आगीचा निखार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये होणार आहे धमाल. या भूपेंद्र भोईर आपण बिग बॉसच्या घरामध्ये स्वागत आहे आपलं. धन्यवाद. हाय, नमस्कार. यो कोण मेला? बोलून पाहिजे ना. कसं आहेस रोहित? मस्त मजेत.
काय आम्हाला जरा दाखव तरी, घर तरी दाखव. हे तुम्हाला दाखवते ना. हे बघ, हे आपल्या ट्रॉफी आहेत बिग बॉसच्या. तर आपला टीव्ही तुम्ही बघू शकता. आणि तिच्या मागा नको लागू, ती आहेत तशी, काय फायदा बोलून. हा ना, कानगा आहे कानगा. आपल्या इथेशी किचन आहे. बापरे, भारी आहे रे किचन. आपल्या इथं जेवण देऊन बनवायचे. ओके. हा, आणि आपला हा बाथरूम आहे. आणि या साईडला आपला बेडरूम आहे. तर आपल्या झोपायची व्यवस्था इकडे आहे. जास्त जास्त झोप. हो, तुला बरं सगळं माहित. महिनाभर तू इथंच होतास के? हा, महिनाभर इथं. तुला चांगला सांगायला गेलं तर वाईटच बघतो तू. नार मस्ती करतो बाबा. बस आता. हे कुठे कणगाव जागा देईल का आपल्याला? तिकडे जाऊन बसा स्वतःचा जायचं त्यांनी. पहिला दिवस आहे म्हणून ऐकतो. दाखवतो तुम्हाला पण कोणाला चल असं बघितलं. आता नवीन कोण येतं तर काय माहिती. बघू आता कोण येतं. आपल्या आगरी बिग बॉसच्या घरामध्ये धमाल घालण्यासाठी आता एक नाही तर 2 जण येणार आहेत. हो, A1 जोडी आहे. एक निलजावरून तर एक अंबरनाथ वरून. या दोघींची जोडी आहे एकदम झकास. पण आता बघूया बिग बॉसच्या घरात काय काम करतायत खास. तर मी आता आमंत्रित करतो आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या A1 जोडीला, अनुराधा आणि ज्योतीला. आग्र्यांची पंगाना. तर ही आहे आपली महाराष्ट्राची A1 जोडी, अनुराधा आणि ज्योती पाटील. ताई, काय सांगाल? बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच तुम्हाला येण्याची संधी मिळते, तर आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना आवराच सांगायचं आहे. बघता ना, ताजा ताजा बांगरा आहे न, निसता काय सोन्याचा मावरा आहे. आता फक्त बिग बॉसला आम्ही खावाला घालणार आहोत ना, आम्ही दोघीच जिंकणार आहोत ना बाय. हो मग, आणि बिग बॉसच्या घरानं आम्हाला सुक्का मावळा नाही भेटला तर आमची काही मज्जा नाही ना. मग याच्याशिवाय आमचं पोट नाही बरं, म्हणून आम्ही एक टोपलीच जेवून आले आहोत बिग बॉसच्या घरात. सर्वांची अशी बोंबलाची चटणी करून काम तमाम. मग आता काय बोलता तुम्ही? आता घरातल्या सदस्यांनी पण बघून घ्या कशी एंट्री झालेली आहे. रॉयल एकदम झणझणीत एंट्री झाली आहे. तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल की त्यांचा प्रतिसाद आपल्याला किती हवा आहे? आवराच सांगायचं आहे, सगळे एपिसोड बघा न, पक्का लाईक करा न. आता लाईव्ह चालू होईल ना वोटिंग करायचा, तर आम्हाला दोघींनाच वोट करा का. वोट त्यांना दोघींनाच करा, बाकी कोणाला करू नका. कोणाला करू नका. तर आपण यांचं स्वागत करूया आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये. अगं चल, ये लवकर. लाव लाव दरवाजा, लाव. भारी दरवाजा आहे ना. हो ना बाबा, कवरा भारी आहे. कोलीवाडाच वाटतंय. चला आपली जाऊची बघूया. अरे आता आपलं कोलिन बायन. ए बिग बॉस, आपलं गाणी वाजीव. चल वाजीव बिग बॉस, वाजीव. मुंबई कलकत्ता बिहार युपी सगळे जगान हाय वाटे आमची. मुंबई कलकत्ता बिहार युपी सगळे जगान हाय वाटे आमची. वाघाचं काळीज आग्र्याचं पोर, एकविरा आईची करता भक्ती. वाघाचं काळीज आग्र्याचं पोर. काय मग नाचूनशी गायला ना, कसा वाटला? भारी वाटला ना. हा मग. आता तुम्ही गाण्यावर नाचला ना, आता आमच्या तालावर तुम्हाला मी नाचणार कशी बघा आहे ना बाय. हो ना, चल वाट बघताना या. या वाट बघता. काम केला असं रात्री तरी. काय मागच्या काटा बिटा काढण्याच्या बघू आता कोण येतं तर. तर मंडळी, आगरी कोली बिग बॉसच्या घरामध्ये आणखीन एक अवलिया सदस्य येत आहेत. खर तर कार पलटी होऊन एवढा भयानक ऍक्सिडेंट झाला तरी पण ब्लॉग बनवण्याची मस्ती काही त्याच्यातून गेली नाही. असे आपले युट्यूब स्टार, रील स्टार या आपण इन्व्हाइट करूया. मुरबाडची आन बादशान अक्षय केकेसी यांना. अरे भाई कुत्री मागे लागली ना, चड्डी फाटली ना. कॅमेरा चालू आहे. नमस्कार. काय सांगशील केकेसी? बघा, पहिल्यांदाच तुम्हाला आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये, आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये येण्याची संधी मिळते, त्याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? बघा, आपल्या आगरी समाजाचं नाव मोठा व्हायलाच पाहिजे ना. आपली पोरा ही सगळी पुढे जायला पाहिजे. म्हणून मित्रांनो, मला हा चांगला चान्स भेटले. मला बहुमताने तुम्ही विजय करा. चला या आगरी कोहली बिग बॉसच्या घरामध्ये रॉयल एंट्री होईल आपले अक्षय केकेसी यांची. आले मित्र. कोण रे हसत माझ्या? अरे जुना चावल ओळखलं? मला नाही ओळखलं. कलर गंमत आलो काही बरे आहेत ना? जोरात धावत आले. अरे ते जरा काय सांगू, आता कुत्री मागा लागलेली. डांगून गेला आला. तू गप ग जरा, लागली तुझ्या. तुला ओळखत नाही मी. तुझ्या मागे कुत्री लागली. अरे हो ना ताई, येते काय ताई? अरे नका ना रे बाई. काय पाठवली बिग बॉसनी बाबा, वेगळाच आहे.
जाम घाबरतोय कुठे. जाम घाबरते ह्यो. अरे, चांगलं आहे ना. पाठवलाय बिग बॉसने बघा. हो ना. बिग बॉस चेक करा ना. मग बिग बॉस तुम्ही लोकांचा प्रकार पाठवले. आता तुम्हाला समजलं असतो. हो समजा तुला पण आम्ही कसे त्यावी कडल समजलं ना. तुला पण समजा आम्ही शांती शांती. अजून दुसरे कोण बघू अजून. पहिल्या दिवशी भांडण करायला लागली. तर मंडळी, आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये आता पुढील सदस्य असे येणार आहेत ज्यांनी हसून हसून आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेला आहे. होय, आता आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरात येत आहेत भिवंडी पिंपलासचे सुपुत्र, कॉमेडी कंटेंट क्रिएटर, सुप्रसिद्ध रील स्टार, आगरी किंग पीएम. नमस्कार मंडळी. मग तर पीएम, काय सांगाल? आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये तुम्हाला सदस्य म्हणून आता एक एंट्री मिळते. तुमची दमदार एंट्री प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? हो नक्कीच, कारण की मी जाम खुश आहे आगरी बिग बॉसच्या घरामध्ये मला जर तुम्ही घेतलंय तर मी जाम हॅपी आहे आणि गाववाले पण आमचे खूप हॅपी असणार, कारण की फर्स्ट टाइम मी आगरी बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री केली म्हणून. कसं वाटतंय? मराठी बिग बॉस झाला, हिंदी बिग बॉस झाला, आता आपल्या गाववाल्यांचा स्वॅग दाखवणारा आगरी कोळी बिग बॉस येतोय, तर काय सांगाल प्रेक्षकांना तुमच्या? प्रेक्षकांना आवडत सांगेन की मला सपोर्ट करा भाई. तुम्हाला तर माहित आहे मी कवर कॉमेडी व्हिडिओज वगैरे टाकतो, पण नक्की तुम्ही लाईव्ह मध्ये बघायला भेटेल तुम्हाला मी कसं म्हणजे कॉमेडी करतो. तर मला सपोर्टची गरज आहे तुमच्या, तर सपोर्ट करा मला. तर चला बघूया आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये कशा प्रकारे धुमाकूळ घालतील आमचे आगरी किंग पीएम. धन्यवाद. थँक्यू. या काय रे ही कोण मिठाची कोण रसनी रोटी यो कोण आहे झोमॅटो वाला? काढू आला रे. इकडे कोणी ऑर्डर नाही दिली, आमचा मोबाईल बिग बॉसने घेतलाय तुझा. झोमॅटो ही कोण आहे? मिठाची कोण दिसते? झोमॅटो झोमॅटोवाले लोक आला निघाला. कपड्याला बोलते की माझे झोमॅटो? आणि तो मोबाईलवरून पण झोमॅटोवाला दिसते. याला बोलतात लुक खरा आगरी कोणी लुक याला बोलतात. या की घालले तू पडको घालतो पडको असता पुमाची स्पेलिंग काय पुमा? अरे 150 नाही मेकअप करायची गरज नाही, कारण की मी ना गुलाबजामला खाऊन खाऊन तो काले गुलाबजाम खातो, गोल लाल नाही. केवढी असते दात केसाळ की नाही घातल्या? मी रसगुल्ला. माझे रसगुल्ला मस्त रसगुल्ला. मस्त आहे, मस्त आहे. रसगुल्ला. अरे पण ऐका माझा दिसेल ते रसगुल्ला यो भुजाच्या पिठाचा उंडा दिसते. तर मंडळी, आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये आणखीन एक हास्य महारथी आपले आगरी कोळी कॉमेडी रील स्टार येणार आहेत. बीएम मेन्स वेअरचे प्रोप्रायटर आणि डोंबिवली कोपरगावचे सुप्रसिद्ध कॉमेडी रील स्टार या आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये आमंत्रित करूया बंटी म्हात्रे यांना. नमस्कार, जय आगरी कोळी. काय सांगाल बंटी, तुम्हाला आगरी कोळी बिग बॉसचे आपले एवढे कंटेंट क्रिएटर आहेत आपल्या आगरी कोळी, पण त्यामधून तुम्हाला पहिली संधी मिळाली आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरात, त्याबद्दल काय सांगाल? खूप भारी वाटतं, आपल्याला संधी भेटली आणि आपण आगरी कोळी समाजाचं नाव पुढे करण्यासाठीच या शो मध्ये आलेलो आहे, मला तरी असं वाटतं करून. आणि आपले जेवढे पण कलाकार आहेत, मला तरी वाटतं सगळे आगरी कोळी कलाकार आहेत, तर आपल्या समाजाचं नाव मोठं करायचं आहे याच उद्देशाने मी पण आलोय आणि खूप सारी मजा मस्ती करणार आहे या शो मध्ये. तर कंटिन्यू बघत राहा आपल्याला. आणि जसं तुम्ही मला इंस्टाग्रामवर युट्यूबवर प्रेम दाखवता, तसंच आपल्या आगरी कोळी बिग बॉस मध्ये पण प्रेम दाखवा, खूप साऱ्या वोटांनी आपल्याला जिंकवा. धन्यवाद. जय आगरी कोळी. आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये आपण स्वागत करूया आपले सर्वांचे हास्य महारथी कॉमेडी रील स्टार बंटी म्हात्रे यांचं. धन्यवाद. अरे भूपेंद्र, बिग बॉसच्या घरात पण कोण आलाय? घंटा गाडीवाला आलाय. बिहारवाल्यांची ना, एमपीवाल्यांची, बिहारवाल्यांची ना, बंगालवाल्यांची ना, एमपीवाल्यांची, बिहारवाल्यांची ना, बंगालवाल्यांची राजधानी आहे मराठवाड्याची, काही मुंबई आहे आपली कोल्यांची. दादा थोडीशी जागा द्या ना. अरे खाते बस घरात सारोडीला शेणावर बसते बस खाले.
ताई थोडी जागा दे ना. बस बस भाऊ बस. याला बोलतात आगरी कोली माणसं. तुझ्यासारखी बाई आहे तर काय कामाची आहे असं? हा? निगरू दिसतं निगरू. बिग बॉस तिचा मला काय चालू आहे? बिग बॉस बाई तुम्हाला मित्र आहे ना लहानपणाचा. मग भांडणं करू नका इथं. अरे पण मी काय बोलतोय ऐकून सांगशील ते इंट्रोडक्शन कर ना. अरे सुकट बोंबील व्हायरल आहे बोंबील. असं वाटतं कोण वाटतं माहिती का ते अंडरला पण मग सायकल झाली. यो बोंबील याच्यापेक्षा मोठा आहे. बोमलाचा काटा. मी काय सांगता बोंबील ओला असू तर सुका असू दे आगरी कोली जाव. लक्षात पण बोंबील बोंबील आगरी कोलीच आहे. आणि किती पण आम्ही काय आहेत ना तुमचे कपडे आहेत तुमच्या. हे बघा कसे आपल्या काही महिन्याची हा हे बघ एक आले निगरू आणि गोपालच्या बिग बॉस ही सगळी एरिया या बोमलाची चटणी मी तुम्हाला बनवूशी देईन पण जिंकून मलाच द्या हा का नक्की देईन. बघा आहे बघ सोयपाणी केलं दारू वाटलं नव्हतं बिग बॉस बिग बॉस मध्ये दारू वाटलं नव्हतं माईक सगळे दारू तुम्ही काय बिग बॉस मध्ये दारू पिवायला येईल तू जा बाहेर चल जा बाहेर. बिग बॉस जरा माझा काहीतरी पाठवा ना. आपल्याला लागतं ना शनिवार रविवारी. घरातील सगळ्या सदस्यांनी लक्ष द्या. आगरी कोली बिग बॉसच्या घरातल्या प्रॉपर्टीला कोणचं नुकसान झाला तर पहिल्याच दिवशी घरांशी बाहेर काढू डायरेक्ट. बघायला पाहिजे ना. बिग बॉस देवाचा आपण जवान असेल तर सेटिंग दे ना. बिग बॉस नवरा मूस मारीन घरी गेले अवचल तुला बघून. घरांचे सगळे सदस्यही लक्ष द्या. आपल्या आगरी कोली बिग बॉसचे घरान तुम्ही तर आल्यान पण आता तुम्हाला भेटायला सलमान येणार आहे. अरे लक्ष द्या पहिले. नाच गाणी नंतर करालच र. तुम्हीच दोघा बोला मी शो बंद करता हूं. बिग बॉस काय बोलतो शांततेने ऐका. मगापासून चपल बोला. तर आपल्या घरांच्या सगळ्या सदस्यांच्यासाठी एक नवीन बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे. सांगू का नको? दिवाळीला फुलवाचे आले. सलमान सगळ्या बी बघले बॉलिवूड मधला पण आपला बिग बॉस कंचा आहे. मग आता आगरी कोली बिग बॉस आहे तर सलमान खान का आपण बाहेरच्या मागू का बॉलिवूड वाला? तुम्हाला आपला आगरी कोली सलमान बघायचा आहे का? मग आपल्या आगरी कोली सलमानला बोलताव पण त्या पहिले तुम्ही सगळ्याही बसून घ्या आपल्या आपल्या जागेवर. आपला आगरी कोली तिथे नाही या आवाज सोडली तर माझा बांधव होते इथे बसता. बिग बॉस त्यांना काय समजत नाही. बिग बॉस मी आगरी आहे. मी गरीब घरांचा आहे. मला खालते बसायला आवडते. मला काही वरती बसायची तरी सवय नाही. सलमान खान माझ्यापासून काला. अरे सलमान खान त्या निघला बाहेर. सर आहे का सर? सॉरी. मग मॅडम कुठे आहे तुमची? नाकून मला बघायची सवय नाही. बसा बसा. चला घरातले सगळे सदस्य घरांचे सगळे सदस्य लक्ष द्या. आपापल्या जागेवर बसून घ्या. नमस्कार. बिग बॉस मी विचार केला भारी सलमान येईल तर सर तुमची बॉडी सराई जॅकेट मस्त घेतली. मी घेतले का सरांची बॉडी बघा. बॉडी कुठला सलमान खान जास्ती वरून दोनच वाटतं. ए तुला चावल
मस्ती करतो. काय एसके काय रे येऊ का माझ्यावर? सॉरी सर. अरे या गवणीवरचा सन्मान ते छोटा भीम बनले का? दौलतपूरचा छोटा भीम वाटते की नाही? हे गबसा ना काय झालं? बोलत नाही तिथपर्यंत. तू पण कवरी बोलतो का तू? तुला असतं का? बांगडा खातो का बांगडा? नाही का? नाही गो आम्ही. मस्त बॉडी तुझी. हो. बिग बॉस काढ मध्ये मग t-shirt. मला लागला. तू नको काढू पोट दिसत तुझा म्हणा. त्या दारू जास्त होते ना. घरांचे सदस्यही लक्ष द्या. बोला बिग बॉस. तुम्हाला काय वाटला? तो का तुमच्या बरोबर आले? तो काय घरांचा सदस्य आहे? मग कोण आहे बिग बॉस? अरे तुला करता त्याला तुम्हाला समजते का तो कोण आहे? अरे एकच झटक्यान तुम्हाला शोचे बाहेर काढेल एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. होच ते आपल्या शोचा यो. चला घरांचे सगळे सदस्य आपल्या जागेवर बसून जा. सगळ्यांना बाहेर काढणार का? तू असली पहिला तिथं. सर मी अशीच असली सॉरी. सर ती बावलेट आहे. तिला माहित नसेल. तू पण मूर्ख आहे. तुझ्यासाठी मच्छी आणली. तूच का? चला आता दिवाळी येऊन आली. सर काही बोनस गिरी देशील काय? कला दिवाळी आले ना देतो ना तुला ना. आता तुम्हाला रूल सांगतो घरातले. तू बस ना तिथं. सर सर मी सांगू तू तिथं कला बसले हा. त्याने अंग दंशन आला म्हणून. सांगा सर. तुम्हाला रूल माहित आहे? नाही सर. सांगू का माहिती आहे? सांगा सांगा सगळ्यांना सांगा. सगळ्यांना मगापासून आता तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण सर फटाका आणला का सर? लय बोलतो रे. तू थांब तुला दाखवतो मी काय येतं. सकाळी मिनिटो चॉकलेट खाता ना मी कवा का? हे खातं का? हा? सर तुला सर रूल सांगा पहिला. कारण रूल असे आहे गेम खेळताना काय गेम खेळताना एकामेकाच्या अंगाला टच करायचा नाही. धक्काबुक्की जर केली त्या क्षणाला तुम्हाला बाहेर ढकलत नाही ना का? काय बोलत? ही जास्त करते. तू काय करते का अशी? उवा मारतो. हा? ही घराने उवा मारते ना. तिला भूक लागली सर. ही वस्ती करून काय का? हो. तू जास्त बोलत तुझ्यावर ना मग अशी लय भडकलो मी. सॉरी सर. सॉरी सर. सगळ्यांची चुकी पण होती. सगळेजण मस्ती पण करत होते. ठीक आहे होऊन जाते. तुम्हाला एकदा परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण सर. एक डान्स झालाच पाहिजे. डान्स करा डान्स पण करतं बोलतो पण. ठीक आहे ओके तुम्ही बोला आम्ही तुम्हाला मस्त करीन बाई तू येईल पुढच्या विकेंडला तेव्हा तुमची खबर सगळ्यांची घे. फक्त आवरा जसं सांगितलंय तसं करा. हो सर. काय बोललं? तुम्ही जेवढे सांगितले सगळे रोड आम्ही पाळू. समजलं ना? धक्काबुक्की करायची नाही. गरम होतं मरणाची. पाणी पिऊन आलं थांब. हो ए आवाज आला म्हणा. समजला ना? मी डोल्यान तुम्हाला पीची पुरे ही लावा असं करी ना. समजला ना? मी डोल्यान पीची पुरे ही करता. आज चुप. कोणी कोणची गाद्या
हे नासके सर तिकडे घराचे सगळे सदस्य लक्ष द्या. आगरी कोणी बोलला तर आपल्याला शाकाहारी गेल्याचे खाली उतरेल का? नाही. बिग बॉस भाऊ म्हणजे भाव. मग पहिल्याच दिवशी द्याव का तुम्हाला भाव? मावरा पाहिजे मावरा. कोलिंबाय एकीने जात मध्ये किचन मध्ये चिकन आहे का बघ. कोंबडा कापले तो कोंबडा. ये मजा येईल मजा येईल. नाही गुण खाईल मी तर बघा खाईल. हे तुला काय पाहिजे? मी जास्त किचन तुझा आळशी आहे. ही राखी सावंत. ही संडास मध्ये काम करेल. मला चिकन पाठवा, मटन पाठवा आणि फक्त मावरा पाठवा. आपल्याला कुत्र्याचा मटण खाव. अरे काय माहितीये आपण बघ सगळी मिक्स झाले आहोत त्या दोघी कम्फर्टेबल नाही वाटत आपल्याला. कम्फर्टेबल नाही कम्फर्टेबल. पहिली सांगितलं बाहेर आवडील असेल. अरे जुनी जुनी अरे ग्रामपंचायत शाळेत होती. पण आपल्याला मिक्स झाल्यासारखं नाही वाटत ना. हो ना तेच ना. लांब लांबच असतात काय करायचं. त्यांना रशी बांधायची. जर आम्ही तुमचं मीन राहिलो नाही ना तुमच्या जेवाचे वांगे होते याचं ऐकू नका काय. ताई औसा कोणाला पुरवली मला नाश्त्याला लागतं. काय काय बोलतो बाई. हे कोणाला पुरविशील? अगं बिग बॉस अजून चिकन पाठवा. या औरुस मला फक्त एका टायमिंगला नाश्त्याला लागते. मावशी पहिलेच फुगलीस अजून काही फुगणारच. कवडा खावायचा आहे तुला? अरे खाईन तर होईल. हात बघ कसं बारीक होले. याच्या आमची 10 माणसं जेवतील. नाही मला अजून तू वाढव चिकन आत्ताच. आवरा तुला वाटलं बाय चल तूच कर. चालेल मला येत. घरांच्या सगळ्या सदस्य लक्ष द्या. एक काम करा पहिले वीक मध्ये नॉमिनेशनला वसई करीम बायचं नाव टाकू का? किती जणांना वाटतं पहिले वीक मध्ये गेला पाहिजे त्याचं नाव? नको बरी लाईन मी देते का ना नाव करतोय. बिग बॉस यो बघा लाईन मारतो पूर्ण. मी लाईन बिग बॉस नॉन व्हेज मध्ये नाव टाका कारण आखरून तिला एकलंच लागतं. सगळ्या घरांच्या सगळ्या सदस्य लक्ष द्या. जेवण तर बनतं तुमच्यासाठी स्पेशल चिकन मागवल्यात पण त्याच्या पहिले घर आपल्याला चालवायचं आहे तर कॅप्टन लागेल बरोबर का? आता कॅप्टन कोणला बनवायचा तुम्हाला काय वाटतं? मला आता प्रत्येकाही आपला आपला विचार करू नका. घरांच्या सगळ्या सदस्यही लक्ष द्या. तुम्ही एकत्र चर्चा करा. तुम्हाला मी 1 मिनिटाचा वेळ देत आहो. बिग बॉस आता माझं ऐका पहिले. सगळेही आपसमध्ये ठरवा आणि माझ्यावर 1 मिनिटात 2 नावं द्यायची. ओके बिग बॉस. 2 सदस्यांची नावं लवकरात लवकर द्या. बिग बॉस आम्ही असं ठरवलेलं आहे की आम्ही वोटिंग करू. तर आता आम्हाला 1 मिनिट टाइम द्या तुम्ही. मी उभा राहता भाई. हे जुना चालू काय हे काय मी सगळ्यात एक्सपिरियन्स आहे. मला उतर हे जुना चालू उतरा तुम्ही. तर तुमचा टाइम आता संपलेला आहे. तर सदस्यांनो काय ठरवलंय? कोण 2 सदस्य आहेत? आम्ही वसकरीन बायला आणि जुना चाऊल ह्या दोघांना निवडलेला आहे. माझं नाव भूपेंद्र भोईर. जुना चाऊल काय मग? चला भूपेंद्र भोईर जुनाट चाऊल वसाई करीमबाई दोघाही पुढे या. भूपेंद्र भोईर घराच्या पहिल्याच दिवशी पहिल्या वीक साठी कॅप्टन्सी साठी तुमचं नाव आलंय. कसं वाटतं तुला? खूप आनंद वाटतो कारण सर्व आता आपले मित्रच आहेत आणि आम्ही गेम चांगल्या प्रकारे खेळलो. आणि वसई करीमबाई पहिल्याच वीक मध्ये इथं नॉमिनेशन पर्यंत जाऊन परत रिटर्न येऊन कॅप्टन्सी साठी नाव आलंय. कसं वाटतंय? आता बघू सगळं जे पण आहे ते वोटिंग वर डिपेंड आहे. आता कोण कोण मला वोट करसाल ना. पण तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट सांगता हो. कॅप्टन वोटिंग वर नाही होणार. कॅप्टन टास्क होईल. या लोकांनी माझं नाव पुढे घेतलं. निंजा हा बिग बॉस आपल्या प्रायव्हेट रूम मध्ये जाऊन
टास्क काय आहे तो समजून घ्या आणि मग इथे येऊन सगळ्यांना समजवा. बिग बॉस यांच्यासाठी असं सांगितलं आहे तोंडामध्ये लिंबू सॉरी तोंडामध्ये चमचा आणि लिंबू घ्यायचे. पण बिग बॉसने लिंबू पाठवले का चिक्कू काही समजत नाही. हे सगळं जुनाट लिंबू आहे. नाही दाखव इकडे दाखव. हे आम्हाला दाखवा ना. हा दाखव ना. हे खासला ते तोंडामध्ये बसाल का तरी. बिग बॉस अरे बिग बॉसने लिंबू नाही चिक्कू पाठवलाय. चिकू मला आवडतं. हे काय आहे बघा. असं 10 चिकू खायचे अशी एवढा होता तोंड आहे. जे 2 सदस्य आता निवडले गेलेत त्यांनी स्टार्टिंग लाईन वरती या. प्रॅक्टिस नाही करू द्या, तिथे जाऊन खेळायचे. बघू चिपकोले तुझा काही भरोसा ना. स्वतःचा पण बघेन लिंबू गोटी. सर ज्या 2 सदस्यांना कॅप्टन्सीसाठी पहिल्या वीक मध्ये निवडले, लक्ष द्या नियम सांगतो हे खेळांचं. तर टास्क कसा आहे, एक जरी सदस्याचा लिंबू पडला तर तो हे राऊंड मधल्या बाद होईल ना. दोघांचा पडला तर दोघांना नवीन पैसे चालू करायला लागेल. खेळ समजलेला आहे का? चालू करायचा. जसा मी 1 बोलन, जो या चौकटीच्या आतमध्ये पहिला येईल तोच हा टास्क जितला असा समजा जाईल. 3, 2 पार्टी जा रे, पार्टीचा पहिले. 3, 2, 1. चला घरातील सगळ्या सदस्यांनी लक्ष द्या. घरातल्या सगळ्या सदस्यांनी लक्ष द्या. लाईन क्रॉस करायचे पहिले दोघांचा पण लिंबू वरून चमच्यावरनं पडलेला आहे. परत एकदा हा टास्क आपल्याला खेळावा लागेल. हा टास्क परत एकदा आपल्याला करावा लागेल. दोन्ही सदस्य तयार आहेत का? 3, 2, 1. बिग बॉस जुना चाऊ जिंकला आहे. मला एक सांगा, तुम्हाला इथे निर्णय देण्यासाठी बोलवलंय का? तुम्हाला इथे निर्णय देण्यासाठी बोलवलंय का? निर्णय कोण देईल? आता तुम्ही जाऊन तुमच्या जागेवर बसा. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही सांगू. भाऊ चल ना आता. तुझ्या आता भरोसा आहे बाई, तुम्हालाच करशील. तुम्हाला काम करायला नाही ना. मी ना तुझ्या वाटणीची इस्त्री पण करेन. ए मला गरम पाणी पण पाणी किचन मध्ये. तुला काय वाटतंय कोण करायला पाहिजे? अरे वोट ना मला तो उभा राहायचा होता. काय आता ते करू? ती बोलते संडास साफ करेन, वसाई करेन बाय. तुला काय वाटतं कोणला करायचं? माझी तर इच्छा आहे की आपण जुना चावला करू, कारण तो पोरे आहे. आपली साईड लवकर घेतो. अरे पण मी बोलतोय की आपल्याला कुठलाच काम करायला सांगणार नाही. जो संडास बाथरूम साफ करायचा तर कुठलाच नाही सांगणार आपल्याला. नॉर्मल काम पण तिने पलटी मारली त्याच तर ती पोरं ती पलटी मारू शकतं. तुला काय वाटतं कोणाला यायचं? आता बघ मी तुला सांगते, ती का बोलली तुमचं सगळं टास्क असल्या मी काम करते आणि तो शेवटी ती पोऱ्याची तो नाही मग आपण नीचे बाजूला वसई करून बाईला देऊया, त्याच्यावर मला भरोसा मला पण नाही करू शकत काम. नाही केलं मग आपण आपल्या दोघींचं घरांच्या सगळ्या सदस्य आता लक्ष द्या. कॅप्टन्सीसाठी जे 2 सदस्य निवडलेत ते सोडून बाकी सगळेही बिग बॉसच्या बेडरूम मध्ये यावे. आपल्याला वोट द्यायचा बाथरूम साफ करायला. तू राजा प्रथमतः वोट करण्यासाठी युवराज धुळे आपण यावे. बोला बिग बॉस. युवराज
घरातील पहिल्या वीकमध्ये कॅप्टन्सीसाठी 2 सदस्य आपण निवडले होते, पण त्यातून आता वोटिंगवरती आपल्याला निकाल ठरवायचा आहे. तुम्हाला काय वाटतंय, कोण पात्र आहे पहिल्या वीकमध्ये कॅप्टन्सीसाठी? मला असं वाटतंय भूपेंद्रालाच मी वोट करील, कारण का तो जरा साधा सुशिक्षित आहे आणि दुसरं बोलायला गेलं ती जाम भांडखोर आहे, त्यामुळे मी भूपेंद्रालाच वोट करील. धन्यवाद. आगरी कोळी बिग बॉसच्या घरातील पुढील सदस्य बंटी म्हात्रे आपण कन्फेशन रूम मध्ये यावे. तर बंटी, बोला बिग बॉस. बिग बॉसच्या घरातील पहिल्या वीकसाठी 2 सदस्यांपैकी कॅप्टन्सीसाठी कोण तुम्हाला योग्य वाटतंय? भूपेंद्र जुनाट चौर. धन्यवाद. थँक्यू बिग बॉस. बिग बॉसच्या घरातील पुढील सदस्य ज्योती पाटील आपण कन्फेशन रूम मध्ये यावे. ज्योती पाटील, 2 सदस्य आपण पहिल्या वीकमध्ये कॅप्टन्सीसाठी निवडलेत. तुम्हाला काय वाटतंय, पहिल्या वीकमध्ये कोण कॅप्टन व्हावं? मला तर वाटतं ना ती जाडी निक्की आहे ना तीच व्हावी. जरा चांगली आहे, जरा आगाव आहे पण चांगली आहे, म्हणून मी निक्कीलाच वोट देते. धन्यवाद. तर आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरातील पुढील सदस्य अनुराधा आपण कन्फेशन रूम मध्ये या. अनुराधा, तुम्हाला काय वाटतंय, पहिल्या वीकसाठी कॅप्टन्सीसाठी निवडलेल्या 2 सदस्यांपैकी कोणता सदस्य योग्य आहे? माझा तर वोट जाईल वसईकरीन बाई. धन्यवाद. आगरी कोळी बिग बॉसच्या घरातील पुढील सदस्य आगरी किंग PM यांनी कन्फेशन रूम मध्ये यावे. बोला बिग बॉस. PM, तुम्हाला काय वाटतंय, बिग बॉसच्या घरातील पहिल्या वीकच्या कॅप्टन्सीसाठी कोण योग्य आहे? तर बिग बॉस मला वाटते की ते निकीला वोट करावा, कारण की ना घरांची कामं पण आणि तो संडास वगैरे कोणी दिसला साफ करणार नाही, तीच साफ करेल. मला तिने वचन दिले, म्हणून मला वोट निकीला करायचा. धन्यवाद. बिग बॉसच्या घरातील पुढील सदस्य अक्षय KKC यांनी कन्फेशन रूम मध्ये यायचं आहे. नमस्कार बिग बॉस. तर अक्षय, घरातील पहिल्या वीकच्या कॅप्टन्सीसाठी 2 सदस्य आपण निवडलेले आहेत, त्यातून 1 सदस्य तुम्हाला आता निवडायचा आहे. सर, मी वसईकरीन बाईला वोट करणार आहे. धन्यवाद आपलं मत मांडल्याबद्दल. थँक्यू सर. तर घरातील सगळ्या सदस्यांविरुद्ध लक्ष द्या. आगरी कोळी बिग बॉसच्या घरान पहिले कॅप्टन्सीसाठी आपण टास्क घेतला, पण टास्क सेम निघला. त्याचे पायी आपण काय केली? वोटिंग केली. तर आता वोटिंग मध्ये असा समजले की तुम्हाला काय वाटतं, ये वोटिंग मध्ये कोण जिंकला असेल, कॅप्टन्सी कोणाची रांगेली असेल? भूपेंद्र, तुम्हाला काय वाटतंय? मला 100% वाटतं मीच कॅप्टन झालेला असेल. बरोबर की ना? दिले ना रे मग. वसईकरीन बाई, तुम्हाला काय वाटतंय? तर सगळ्या सदस्यांनी लक्ष द्यायचंय. आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरान पहिल्या वीकसाठी कॅप्टन्सी भेटते ती